मध्ये संभाव्य आमदार आहेत सिद्धार्थ देवळे। शिवसेना ठाकरे गटाला वाशिमचा गड राखण्यात यश आलं असं म्हणता येईल। श्याम खोडे भाजपकडून त्यांना आव्हान देत होते, परंतु वाशिम मध्ये सिद्धार्थ देवळे या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारानं आपल्याकडे सगळा वाशिम मतदारसंघ जो आहे तो खेचून आणलेला आहे। संभाव्य आमदार म्हणून वाशिमकरांनी सिद्धार्थ देवळे यांना पसंती दिली असं सध्या तरी इथं दिसतंय। त्यामुळे श्याम खोडेंचं आव्हान ठाकरे गटानं या ठिकाणी आपण बघतोय की या आव्हानावर मात केलेली आहे आणि सिद्धार्थ देवळे सध्या ठाकरे गटाकडून संभाव्य आमदार असतील वाशिमचे। नक्कीच सिद्धार्थ देवळे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राम चौधरी यांच्याकडनं। राम, काय माहिती? वाशिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक काल पार पडली। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना झाला। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी दिली होती आणि महायुतीने भारतीय जनता पक्षाचे श्याम खोडे यांना उमेदवारी दिली होती। अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील जो मागासवर्गीय मतदार आहे किंवा जे शेतकरी आहेत यांनी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना साथ दिल्याचे चित्र सध्या तरी समोर येत आहे। भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये अतिशय मोठी ताकद लावली होती, मात्र भारतीय जनता पक्ष संघ परिवाराच्या सगळ्या संघटना या निवडणुकीमध्ये उतरल्याचे चित्र समोर आलेले आहे। मात्र आता डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे।